नमस्कार फ्रेंड्स, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये. आणि आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत अगदी झटपट असं तयार होणारं ही ओली हळद, मिरची आणि लसणापासून बनवलेलं अगदी चटकदार असं हे लोणचं. सध्या ओली हळद मार्केटमध्ये आहे आणि हळदीचे गुणधर्म आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. शिवाय अँटीबायोटिकचं काम करणारा लसूण जो बहुगुणी आहे तो सुद्धा आपण नेहमीच आपल्या जेवणामध्ये वापरतो. चला तर मग हे लोणचं कसं बनवायचं ते पाहूया. त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे घेतलेल्या आहेत ह्या काही पोपटी रंगाच्या कमी तिखट असलेल्या मिरच्या. तर ह्या कमी तिखट आहेत म्हणून मी घेतल्या. त्याप्रमाणे थोड्याशा तिखटपणासाठी मी इथे या हिरव्या लवंगी मिरच्यासुद्धा घेतल्यात. ह्या दोन्ही मिळून पाव किलो आहेत. त्याचप्रमाणे 150 ग्रॅम एवढी ही ओली हळद मी इथे घेतलेली आहे आणि अगदी 150 ग्रॅम एवढा लसूण मी इथे घेतलेला आहे. तर अगदी छान असं धुवून याला मी कोरडं करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की ह्याच्यासाठी एक लोणच्याचा मसाला बनवायचा आहे. तर हा मसाला बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे कढई. आणि कढई व्यवस्थित गरम झाली की यामध्ये आपण आपले मसाल्याचे पदार्थ घालूया. तर सगळ्यात आधी 3/4 चमचा एवढं मी इथे मेथीदाणा घालते आहे. अगदी पाऊण चमचाच मेथीदाणा मी इथे घेतलेला आहे. आणि 2 चमचे मी इथे काळी राई वापरते, जी आपण फोडणीसाठी वापरतो. तुमच्याकडे जर पिवळी राई असेल तर 1 चमचाभर पिवळी राईसुद्धा तुम्ही यामध्ये वापरा. आता यात मी घातलेला आहे 1 चमचा जिरं. तर अगदी 1 चमचा मोठा भरून मी जिरं घातलं आहे. आणि इथे मी 1 चमचा एवढी बडीशेपसुद्धा घातलेली आहे. त्याचप्रमाणे धने घालायचे तर साधारण 2.5 चमचे एवढे मी इथे धने घालते. आणि हे सगळे पदार्थ आपल्याला अगदी 2 मिनटासाठी परतवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ह्यात जर काही ओलसरपणा असेल तर तो निघेल आणि आपलं लोणचं जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होईल. तर अगदी खमंग असे आपल्याला हे भाजायचे नाही आहेत. अगदी 2 मिनटं गरम होईपर्यंत आपण परतवूया व त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून हे थंड करून घेऊया व नंतर आपण ह्याला छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर हे पहा, आता हे व्यवस्थित असं गरम झालं आहे. तर मी प्लेटमध्ये काढून घेते आणि हे पदार्थ थोडे थंड झाले की मग आपण याला मिक्सरमध्ये वाटूया. त्याला मी बाजूला ठेवते. आता इथे आपल्याला लोणच्यासाठी तेल लागणार आहे, जे गरम करून आपल्याला थंड करून मगच लोणच्यात वापरायचं आहे. तर ते सुद्धा मी आधी गरम करून घेते, म्हणजे आपलं लोणचं बनवेपर्यंत ते थंड होईल. तर इथे मी राईचं तेल वापरते. जर तुम्ही राईच्या तेलासाठी कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही आपलं जे आपण सनफ्लॉवरचं तेल वापरतो ते वापरलं तरी चालेल. पण राईच्या तेलामुळे लोणच्याला फार छान चव येते. शिवाय आपण जेव्हा राईचं तेल व्यवस्थित धूर येईपर्यंत गरम करून घेतो, त्यानंतर राईच्या तेलाचा जो उग्र वास असतो तो लोणच्याला येत नाही. तुम्ही एकदा ट्राय करून पहा. तर पूर्ण 2.25 कप एवढं मी इथे मेजरिंग कपने मोजून राईचं तेल घेतलं आहे आणि ते व्यवस्थित धूर येईपर्यंत गरम होतं आहे. तोपर्यंत इथे आपण ह्या चॉपरमध्ये मिरच्या बारीक करून घ्यायच्या. तर इथे मिक्सरमध्ये आपल्याला याची पेस्ट करायची नाही आहे. तो ओबडधोबड जाडसर अशा आपल्याला ह्या मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी चॉपरचा वापर करते. जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पल्स मोडवरती सुद्धा या मिरच्या बारीक करून घेऊ शकता. तर आता एकाच वेळी सगळ्या मिरच्या चॉपरमध्ये न घालता मी याला 2 हिस्सांमध्ये डिवाईड केलेलं आहे, जेणेकरून याला व्यवस्थित असं मला फिरवता येईल. तर अर्ध्या मिरच्या मी आत्ता इथे घेतल्यात आणि या छानपैकी बारीक करून घेते. तोपर्यंत आपलं तेलसुद्धा गरम झालं आहे म्हणून गॅस बंद केलेला आहे. तेलाला छान अशी इथे धूर येईपर्यंत आपण गरम केलं होतं. आता हे थंड होतं आहे, तोपर्यंत आपण हे जे मिरची आहे ही व्यवस्थित बारीक करून घेऊया. तर हे पहा, अशा पद्धतीने मी मिरची जाडसर अशी बारीक करून घेतलेली आहे. आता पुन्हा एकदा या चॉपरमध्ये उरलेल्या मिरच्या शिवाय जी आपण हळद घेतली होती ती आणि जो लसूण घेतला होता तो, हे एकत्र आपण आता इथे बारीक करून घेणार आहोत. तर पुन्हा एकदा चॉपरमध्ये मी त्या मिरच्या 2 तुकड्यांमध्ये तोडून घातलेल्या आहेत. त्याचप्रमाणे हळदसुद्धा तुकडे करून घातली आहे आणि हा पूर्ण लसूणसुद्धा मी यात घालते. इथे प्रमाण तुम्ही थोडंफार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लसणाचं प्रमाण वाढवू शकता जर तुम्हाला लसूण व्यवस्थित आवडत असेल तर. शिवाय मिरच्यासुद्धा तुम्ही इथे लवंगी मिरच्या वापरल्या तरी चालेल, पण त्या फार जास्त तिखट असतात म्हणून मी इथे ह्या पोपटी रंगाच्या मिरच्या वापरल्या. तर अशा पद्धतीने हे लोणच्याचं जी क्रश आहे तो इथे आपला सगळा तयार झालेला आहे. शिवाय आपण इथे ज्या गोष्टी भाजून घेतल्या होत्या त्यामध्ये मी काळी मिरी घालायला विसरली आहे. त्यासाठी 1 चमचा काळी मिरी मी इथे जराशी भाजून घेते. अगदी 2 मिनटं ह्याला गरम केल्यानंतर आपण जे बाकीचे पदार्थ इथे घेतले होते, थंड करण्यासाठी ठेवले होते, धने, जिरे, राई, मेथी, ह्या सगळ्यांसोबत मी ह्याला घातलेलं आहे काळ्या मिरीला आणि आता ह्याला मी बारीक करून घेते. तर व्यवस्थित असं बारीक करून घेतलं आहे. आता इथे तोपर्यंत आपल्याला आपली बरणी तयार करायची आहे. तर बरणीमध्ये मी एक छोटीशी वाटी ठेवलेली आहे
आणि इथे मी घेतलेला आहे एक दालचिनीचा तुकडा, जो मी इथे गरम करून घेते. अगदी छान धूर येईपर्यंत आपल्याला गरम करायचा आहे व तो नंतर या बर्नीमध्ये घालून आपल्याला झाकण लावायचं आहे. ह्याचा जो अरोमा आहे तो लोणच्याला फार जास्त छान असा येतो आणि आपल्या लोणच्याची चवसुद्धा एन्हान्स होते यामुळे. शिवाय बाटलीसुद्धा जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी कोरडी होऊन जाते. ते पहा, आता मी हा दालचिनीचा तुकडा जो आहे तो चिमट्याने आतमध्ये टाकला आहे आणि झाकण लावून घेते आणि तुम्ही पाहू शकता अख्ख्या बाटलीमध्ये व्यवस्थित असा दालचिनीचा धूर जो आहे तो पसरलेला आहे. आता ही बाटली आपण अशीच बाजूला ठेवूया आणि आपण हे जे हळद मिरचीचं इथे क्रश करून घेतलं आहे यामध्ये आता आपल्याला सुके मसाले घालायचे. तर सगळ्यात आधी इथे आपण घालतो हिंग. तर साधारण अर्धा टीस्पून एवढा मी हिंग यामध्ये पूर्ण घातलेला आहे. त्याचप्रमाणे हळद मी घालते थोडीशी. हळद आपण ऑलरेडी ओली घातलेलीच आहे, सुकी थोडीशी घातली आहे. हलकासा रंग येण्यासाठी म्हणून 1 पूर्ण टेबलस्पून एवढी ही लाल कश्मीरी मिरची पावडर मी इथे घालते. अगदी अर्धा टेबलस्पून एवढं मी धना जिरा पावडर यामध्ये घातलेलं आहे. आणि आता आपण यात घालायची कलोंजी. तर 1 मोठा चमचा भरून मी हे कांद्याचं बी म्हणजे कलोंजी यामध्ये घातलेलं आहे. आणि आता आपण मिक्सरमधून जे बारीक करून घेतलेला आहे लोणच्याचा जो भाजलेला मसाला होता तो यात घालूया. तुम्ही पाहू शकता मी अगदी जाडसर दाणे असे ठेवलेले नाही आहेत आणि अगदी बारीक पावडरसुद्धा केलेली नाही आहे. तर हलकंसं असं जाडसर ठेवलं आहे. चवीनुसार मीठ घालते. आता मीठ थोडंसं लोणचं आहे तर थोडंसं जास्त जाईल. आता यात मी घालते आमचूर पावडर. तर पूर्ण 2 मोठे चमचे भरून मी यामध्ये आमचूर पावडर घातलेली आहे. आणि आता आपण हे जे तेल आहे ते तेल घालूया. तर पूर्ण 2 कप तेल मी यामध्ये घातलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच की 2.25 कप तेल आपण गरम केलेलं आहे. तर त्यातलं 1/4 कप तेल मी बाजूला ठेवलं आहे. आपण वरून घालणार आहोत ते लोणचं बरणीत भरल्यानंतर. आणि जे 2 कप होतं ते मी यात घातलेलं आहे. याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता इथे जर तुम्हाला आमचूर पावडरमध्ये तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर लिंबाचा जो रस येतो तो घातला तरी चालेल. मात्र 2 ते 3 टेबलस्पून एवढा मोठा वरून तुम्ही इथे लिंबाचा रस वापरा, तरीसुद्धा लोणच्याला छान अशी चव येईल. आणि शिवाय आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस जे आहे ते प्रिझर्वेटिव्हचं काम करेल. आपलं लोणचं छान असं टिकतं त्यामुळे आणि चवही येते. आता आपली बरणी जी आहे ती मी तुम्हाला दाखवते उघडून. हे पहा, व्यवस्थित असे मी उघडली आणि याचा धूर पूर्ण बाहेर गेलेला आहे. आता हे लोणचं मी या बरणीत भरून घेते. लोणच्याची बरणी जी आहे ना ती व्यवस्थित कोरडी करून घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपलं लोणचं जास्तीत जास्त दिवस टिकतं. तर हे पहा, अशा पद्धतीने माझं हे लोणचं यामध्ये भरून झालेलं आहे. आता वरून मी जे तुम्हाला सांगितलं 1/4 कप तेल मी बाजूला ठेवलेलं आहे थंड केलेलं, ते यात ओतते. हे पहा, अशा पद्धतीने हे जे तेल आहे हे पूर्ण वरची एक लेअर जी आहे तेलाची राहिली की आपलं लोणचं जास्तीत जास्त वेळ टिकतं. आता हे लोणचं तुम्ही इमिजिएट खाऊ शकता किंवा तुम्ही जर दुसऱ्या दिवशी हे खायला घेतलं तर हे छान मुरलेलं असेल. आणि अशा पद्धतीने जेवणासोबत तुम्ही हे लोणचं खा. फार छान चविष्ट असं हे लोणचं तयार होतं. शिवाय वाळवणं वाटणं असं काही फार जास्त प्रकार नाही आहे. अगदी झटपट असं तयार होणारं हे लोणचं आहे. शिवाय तोंडाला अगदी चव आणेल इतकं चटकदार हे लोणचं तयार झालेलं आहे. तर तुम्हीसुद्धा हे लोणचं नक्की ट्राय करून पहा. सध्या मार्केटमध्ये ओली हळद अवेलेबल आहे, त्याचा पूर्ण वापर करून घ्या. यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडासा आवळासुद्धा किसून घालू शकता. मी आवळ्याचं लोणचं वेगळं बनवलेलं आहे म्हणून मी त्यात नाही घातला. तर यामध्ये फक्त मिरची लसूण आणि ओली हळद वापरून आपण हे लोणचं केलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता हे लोणचं किती छान झालेलं आहे. फार छान मुरलंसुद्धा आहे आणि ह्याला छान अशी चव आलेली आहे. तर अगदी अचूक प्रमाण मी देऊन तुम्हाला हे लोणचं कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे. तुम्हीसुद्धा हे लोणचं नक्की ट्राय करून पहा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत एन्जॉय.